Hello everyone. Okay, problem number 5. From the following trial balance of Messrs. C. Me, who share profit and losses in the ratio of 3:2. तर ते प्रॉफिट अँड लॉस कसे शेअर करतात इन द रेशो ऑफ 3:2 मध्ये. ओके, तर प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ओके, तर काय काय बनवायचं आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर काय बनवायचं आहे अँड बॅलन्स शीट ॲज ऑन सेम डेट. अँड बॅलन्स शीट कधीची बनवायची त्याच डेटची. म्हणजे आपल्याला 3 अकाउंट बनवायचे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. ओके, तर बघा ट्रायल बॅलन्स दिला आहे या पहिल्या डेबिट साईडला. डेबिट साईडला काय काय येतात ॲसेट अँड एक्सपेन्सेस. पहिला परचेस, कुठे येतं परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके, त्यानंतर मशनरी. मशनरी काय आपली ॲसेट आहे. कॅश इन हँड, कॅश काय असते आपली कॅश काय आपली सर्वात मोठी ॲसेट. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. ओके, बिल्स रिसिव्ह आहे का रिसिवेबल आहे. रिसिवेबल म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग जर आपल्याला पैसे मिळणार आहेत तर आपली काय ती ॲसेट आहे. जर आपल्याला पैसे मिळणार तर आपली काय ती ॲसेट. ओके, त्यानंतर जनरल एक्सपेन्स म्हणजे नॉर्मल एक्सपेन्स बिझनेसमधले. मग आपले नॉर्मल एक्सपेन्स सगळे कुठे जातात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, अँड फॅक्टरीशी रिलेटेड ट्रेडिंगला. ओके, मग जनरल कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर सॅलरी पण काय आपला बिझनेसमधला इनडायरेक्ट एक्सपेन्स. ओके, म्हणजे सॅलरी कुठं जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अँड वेजेस कुठं जातं बरं ट्रेडिंगच्या डेबिटला. पॉवर अँड फ्यूल कुठं यूज होतं नॉर्मल खर्च का फॅक्टरीमधला खर्च डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. कुठं यूज होतं पॉवर अँड फ्यूल फॅक्टरीमध्ये. म्हणजे हा कुठला खर्च आहे फॅक्टरीशी रिलेटेड. त्यामुळं पॉवर अँड फ्यूल कुठं जाणार ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके, ट्रेडिंगच्या डेबिटला काय येतं ओपनिंग स्टॉक, परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. त्यामुळे पॉवर अँड फ्यूल कुठं जाणार ट्रेडिंगच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स म्हणजे काय आपली ॲसेट, कारण आपल्याला पैसे मिळणार आहेत त्यामुळे आपली काय ती ॲसेट. बॅड डेप्स अर्थ काय पैसे बुडले त्यामुळे तुमचा काय झाला लॉस. आणि लॉस कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, इंटरेस्ट काय केला आपण पेड केला म्हणजे आपण दिला. ओके, लोन वगैरे असेल त्याच्यावरती इंटरेस्ट आपण देतो. मग तो आपला काय होतो एक्सपेन्स होतो लॉस होतो. मग तो कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओपनिंग स्टॉक तर माहिती तुम्हाला कुठे येतो ओपनिंग स्टॉक कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. ओके, त्यानंतर रेंट काय हा इन्कम का एक्सपेन्स आहे. कसं ओळखणार कसं सांगितलं मी आपण कोणत्या साईडला आहे डेबिट साईडला आहे. मग डेबिट साईडला काय काय येतं एक तर ॲसेट किंवा एक्सपेन्स. म्हणजे रेंट एक तर ॲसेट असणार किंवा एक्सपेन्स असणार. मग काय असतं रेंट काय आपला एक्सपेन्स. त्यामुळे तो कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर फ्रेट. ओके, फ्रेटचा अर्थच काय कॅरेज. फ्रेट म्हणजेच काय कॅरेज म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन. मग कॅरेज दोन होते आपल्याकडे कॅरेज इनवर्ड अँड कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला अँड कॅरेज आउटवर्ड कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. माझा फक्त काय दिलं आहे फ्रेट दिले. मग जर ओनली कॅरेज किंवा ओनली फ्रेट दिला असेल तर आपण कुठं लिहितो ते ट्रेडिंगच्या डेबिटला. लक्षात ठेवा ओनली कॅरेज असेल किंवा फ्रेट असेल तर आपण कुठं लिहितो ते ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर इन्शुरन्स काय आपला एक्सपेन्स. मग तो कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, ड्रॉइंग तर काय करतो आपण कॅपिटलमधून मायनस करणं. त्यामुळे आपल्याला कॅपिटल आतमध्ये लिहावं लागेल. त्यानंतर रिटर्न इनवर्ड मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं की आपण माल काय करतो सेल करतो. सेल केलेला माल कधी कधी काय येतो रिटर्न येतो. ओके, मग रिटर्नला दोन शब्द आहेत. एक तर आपण त्याला सेल्स रिटर्न म्हणतो किंवा रिटर्न इनवर्ड म्हणतो. लक्षात ठेवा रिटर्न इनवर्ड म्हणजेच सेल्स रिटर्न. तर आपण कशातून लेस करणार ते सेल्समधून लेस करणार. ओके, रिटर्न इनवर्ड लक्षात ठेवा. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. ओके, पहिलं कोण आहे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला कॅपिटल काय असते आपली लायबिलिटी. ओके, कॅपिटल नंतर काय सेल्स कुठे येतं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, आणि ते कुठे देतो आपण इनर कॉलमला. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट बँकेला आपल्याला पैसे द्यायचे त्यामुळे आपली काय येते लायबिलिटी. क्रेडिटर्स आपली
लायबिलिटी, आपल्याला पैसे द्यायचे. त्यानंतर रिटर्न आउटवर्ड. रिटर्न काय आहे? आउटवर्ड. आता जसं परचेस रिटर्न आहे त्यालाच काय म्हणतो आपण? रिटर्न आउटवर्ड. म्हणजे रिटर्न आउटवर्ड म्हणजेच काय? तुमचं परचेस रिटर्न. ते काय करतो आपण? परचेसमधनं मायनस करतो. या ऑप्शन नावं लक्षात ठेवा. कमिशन. आता कमिशन कोणत्या साईडला आहे? क्रेडिटला आहे. आपल्याला माहिती आहे का इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? कसं ओळखणार? क्रेडिटला काय काय येतं? लायबिलिटीज अँड इन्कम. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला काय काय येतं? लायबिलिटीज अँड इन्कम. मग कमिशन काय असणार आहे आपलं? इन्कम. मग इन्कम कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. बिल्स पेएबल. बिल काय करायचे? अजून आपल्याला द्यायचे. मग जर आपल्याला द्यायचे तर आपली काय असणार आहे? ती लायबिलिटी. जर आपल्याला पैसे द्यायचे म्हणजे आपली काय? ती लायबिलिटी. ओके. त्यानंतर ॲडजस्टमेंट बघायचं. पहिलं काय? द क्लोजिंग स्टॉक ॲट द एंड ऑफ इयर वॉज व्हॅल्यूड ॲट 41,000. तर क्लोजिंग स्टॉक किती सांगितलं त्यांनी? 41,000. लक्षात ठेवा, ओपनिंग स्टॉक नेहमी वरती टेबलमध्ये येतो आणि क्लोजिंग स्टॉक कुठे येतो? ॲडजस्टमेंटमध्ये. ओके. तो 41,000 क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. एक कुठे येतं? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. एक कुठे येतं? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. अँड सेकंड इफेक्ट कुठे जातो? ॲसेटला. कुठं जातो? ॲसेटला. ओके. क्लोजिंग स्टॉक तर झालं. त्यानंतर फर्दर बॅड डेप्स अमाऊंट टू ₹3,000. आता बघा वरती एक बॅड डेप्स होते आपल्याकडं. ओके. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं? फर्दर बॅड डेप्स म्हणजे अजून पैसे बुडवले. पहिले तर वरती होते बघा इथेच बॅड डेप्स किती होते? 3,200. एवढे पैसे बुडले होते. पण आपल्याला वर्षाच्या शेवटी अजून काय कळालं की अजून किती बुडले तुमचे? 3,000 रुपये बॅड डेप झाले. ओके. मग आता हे ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंटचे तर दोन इफेक्ट होतात. मग आता दोन कशा होणार बघा. पहिली गोष्ट, ओके, तुमचे 3,000 रुपये बुडाले म्हणजे तुम्हाला पैसे जे मिळणार होते ते 3,000नी कमी होणार का वाढणार? ओके. आपल्याला डेटर्सकडून पैसे मिळतात. मग त्यातले 3,000 रुपये काय झाले? बॅड डेप झाली. मग 3,000 डेटर्स वाढणार का कमी होणार? का होणार तुमचे? कमी होणार. कारण तुम्हाला मिळणारे पैसे काय होणार? कमी होणार. त्यामुळे लक्षात ठेवा बॅड डेप्स RDD यांची टिकमार्क कशावर असते? नेहमी डेटर्सवरती. हे बघा इथं डेटर्स आहे. बॅड डेप्स RDD यांची टिकमार्क्स नेहमी कुठं असते? डेटर्सवर. ओके. यांची टिकमार्क्स नेहमी कुठं असते? डेटर्सवर. मग डेटर्स किती आहेत? 22,000. 22,000 तुम्हाला पूर्ण मिळणार आहेत का? नाही. 22,000 त्यांनी काय सांगितलं? 3,000 बॅड डेप झाले. म्हणजे आता तुम्हाला मिळणार किती? फक्त 19,000. म्हणून डेटर्समधनं बॅड डेप्स काय करायच्या? लेस करायच्या. हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट, बॅड डेप्स अजून 3,000 रुपये आपला लॉस झाला. ओके. मग लॉस कुठं देतो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक बॅड डेप्स पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे आपण काय करणार? त्यामध्ये ॲड करणार. त्यामुळे बॅड डेप्सची टिकमार्क कशावर होणार? डेटर्सवर पण. अँड जर बॅड डेप्स असेल ओल्ड तर बॅड डेप्सवरती पण. त्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिशिएशन 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. तर प्लांट अँड मशिनरीवरती काय करायचं आहे? डेप्रिशिएशन. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू वाढणार का कमी होणार? डेप्रिशिएशनने काय होतं? व्हॅल्यू कमी होती. त्यामुळे आपण काय करणार? प्लांट अँड मशिनरीमधून 10% काय करणार? लेस करणार. आणि आपला काय झाला? तो लॉस झाला. कारण आपली मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली. ओके. त्यामध्ये कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट टू ₹500. प्रीपेडचा अर्थ काय? ॲडव्हान्स. म्हणजे आपण जास्तीचं भरलं. प्रीपेड म्हणजे काय? जास्तीचं भरलं. किती रुपये जास्तीचे भरले इन्शुरन्सचे? 500. किती रुपये जास्तीचे भरले इन्शुरन्सचे? 500. मग इन्शुरन्सवरती टिक करा. जास्तीचे भरलेले आहे काय करतो आपण? आउटस्टँडिंग आपण ॲड करतो. ॲडव्हान्स आपण काय करतो? लेस करतो. मग जास्तीचे म्हणजे ॲडव्हान्स तर काय करणार तुम्ही? लेस करणार. आणि इन्शुरन्स तुमचा काय आहे? खर्च आहे. मग तुम्ही खर्च जास्तीचा दिला म्हणजे जर तुम्हाला पुढच्या वर्षी नको पाहिजे तर तुम्ही परत घेऊ शकता. त्यामुळे तुमची काय? ती ॲसेट. जर आपण एखाद्याला जास्तीचे पैसे दिले तर आपण परत पण घेऊ शकतो. त्यामुळे काय? ती आपली ॲसेट. आणि नेक्स्ट काय? रेंट ऑफ ₹700 फॉर मार्च 2010 वॉज नॉट पेड. म्हणजे काय केलं तुम्ही? इथं 2019 करा. आपलं कोणतं झालं? 2019 आहे. ओके. रेंट ऑफ ₹700 फॉर 2019 वॉज नॉट पेड. म्हणजे काय केलं? आपलं वर्ष कधी संपतं? मार्चला. त्यांनी काय केलं? मार्चचं रेंट भरलं नाही आणि ते किती होतं? ₹700. भरलं नाही म्हणजे काय झालं? ते आउटस्टँडिंग. भरलं नाही म्हणजे काय झालं? ते आउटस्टँडिंग. म्हणजे आपल्याला द्यायचं आहे. आपल्या ह्या वर्षीचा खर्च येतो. त्यामुळे रेंटवरती काय करणार आपण? टिक मार्क करणार. ओके. रेंटवरती काय करायची? टिक मार्क करायची.
तर बघा आपल्याला रेंट द्यायचं राहिले, त्यामुळे 700 रुपये काय करणार आपण ॲड करणार आणि आपल्याला पैसे द्यायचे, त्यामुळे ॲसेट का लायबिलिटी, काय आपली ती लायबिलिटी. ओके, झाला प्रॉब्लेम रीड करून, टिक केल्या. आता काय करू आपण सॉल्व करूया. चला सर्वात पहिलं तर काय आहे परचेस. सर्वात पहिलं काय आहे परचेस कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रेडिंगच्या डेबिटला आपण सर्वात पहिलं काय करतो ओपनिंग स्टॉकला जागा सोडतो. ओके, त्यानंतर कुठे येतो परचेस, आणि परचेस नेहमी आपण कुठं लिहितो इनर कॉलमला. परचेस सेल्स कॅपिटल नेहमी आपण कुठं लिहितो इनर कॉलमला. ओके, झालं परचेस नंतर कोण आहे मशिनरीवर काय आहे टिक मार्क आहे, आपण कलर करून ठेवलं. ओके, टिक मार्क आहे त्यामुळे कुठं लिहिणार आतमध्ये, आणि मशिनरी कुठे येतं ॲसेटला. मग या सर्वात मशिनरी हे पण कुठे लिहिणार इनर कॉलमला, कारण त्याच्यावरती काय आहे टिक मार्क आहे. ओके, मशिनरी आली 60,000. त्यानंतर कॅश काय आपली ॲसेट, किती आहे कॅश 2000. ओके, चला ॲसेटला. ओके, कॅश काय आपली ॲसेट किती आहे 2000. ओके, कॅश इन हँड किती 2000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. ओके, किती आहे 10,000. बिल्स रिसिवेबल म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत, त्यामुळे ती पण काय आपली ॲसेट. या ॲसेटला बिल्स रिसिवेबल किती आहेत बिल्स रिसिवेबल 10,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय जनरल एक्सपेन्स, जे नॉर्मल एक्सपेन्स कुठे जातात ते सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या प्रॉफिट अँड लॉसला काय करतो आपण सर्वात वरती एक लाईन सोडून देतो. त्यानंतर तुमच्या येणार जनरल एक्सपेन्स. ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का नाही, त्यामुळे अमाऊंट कुठं लिहिणार आपण बाहेर. ओके, किती 4,800. ओके, त्यानंतर सॅलरीज. ओके, सॅलरी पण काय आपला खर्च, ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का नाही आहे. चला सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किती सॅलरी 7,500. ओके, या सॅलरी 7,500. ओके, नेक्स्ट काय आहे सॅलरी झालं. सॅलरी नंतर कोण आहे पॉवर अँड फ्यूल कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला, कारण हा कोणता खर्च आहे फॅक्टरीशी रिलेटेड. किती आहे पॉवर अँड फ्यूल 4,500. त्या ट्रेडिंगच्या इथं एक लाईन सोडणार आपण. त्यानंतर येणार तुमचं पॉवर अँड फ्यूल. ओके, किती आहे पॉवर अँड फ्यूल 4,500. ओके, नेक्स्ट काय त्यानंतर सन्ड्री डेटर्स. ओके, डेटर्स काय आपली ॲसेट, आणि त्याच्यावरती काय केली ते आपण टिक मार्क केली ती, त्यामुळे डेटर्सची अमाऊंट कुठे लिहिणार आपण इनर कॉलमला. सन्ड्री डेटर्स किती होते डेटर्स 22,000. ओके, इनरला लिहिलं. त्यानंतर बॅड डेप्स कुठे येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. काय येतो आपला लॉस आहे, किती आहे लॉस 3,200. आणि बॅड डेप्सवरती आपण टिक केली ती, कारण प्रॉब्लेममध्ये अजून एक नवीन बॅड डेप्स आहे, त्यामुळे ती आपण याच्यामध्ये ॲड करणार. त्यामुळे पहिलं हे कुठे लिहू आपण इनर कॉलमला. या टू बॅड डेप्स 3,200. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय पुढं इंटरेस्ट पेड. आपला हा काय खर्च कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती 1,900 टू इंटरेस्ट. किती 1,900. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय ओपनिंग स्टॉक कुठे येतो ट्रेडिंगच्या डेबिटला. किती आहे 14,500. मी ट्रेडिंगला सर्वात वरती येतो टू ओपनिंग स्टॉक. ओके, 14,500. त्यानंतर नेक्स्ट रेंट काय आपला खर्च आहे, कारण कुठं आला हा डेबिट साईडला आला आहे. ओके, आणि त्याच्यावरती काय केले आपण टिक मार्क केली, त्यामुळे रेंटची अमाऊंट कुठे लिहिणार आपण इनर कॉलमला. किती रेंट 1,500. आणि कुठे येतं रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या इथल्या टू रेंट कुठं लिहिणार इनर कॉलमला. ओके, टू रेंट 1,500. पुढचं फ्रेट सांगितलं होतं. फ्रेट कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. फ्रेट आणि कॅरेज कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. किती आहे फ्रेट 1,100. या इथं पॉवर अँड फ्यूलच्या खाली टू फ्रेट 1,100. ओके, त्यानंतर ड्रॉइंगच्या आधी काय आहे इन्शुरन्स आहे. ड्रॉइंगच्या आधी काय आहे इन्शुरन्स काय आपला खर्च, आणि त्याच्यावरती काय आहे टिक मार्क आहे. ओके,
इन्शुरन्स कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कुठे लिहिणार आपण इनर कॉलमला. किती 1500. मग इथे येणार टू इन्शुरन्स किती येणार 1500. ओके. आपण इथं लाईन का सोडली मध्ये, कारण रेंटवरती ॲडजस्टमेंट आहे आणि इन्शुरन्सवरती पण काय आहे ॲडजस्टमेंट आहे. ओके. त्यानंतर ड्रॉइंग काय करतो आपण कॅपिटलमधून मायनस करतो. कॅपिटलमधून मायनस. पण आपल्याकडे कॅपिटल आहे का नाही आहे. सर्वात पहिला आपण कॅपिटल टाकून घेऊ. कुठे कॅपिटल आहे बघ इकडे क्रेडिट साईडला दिसलं सी अँड मी. किती 45,000 अँड 30,000. मग या बॅलन्स शीटला. ओके. बॅलन्स शीटला सर्वात वरती काय लिहितो आपण कॅपिटल अकाउंट. ओके. पहिलं कोण आहे सी. ओके. त्यानंतर कोण आहे सी नंतर कोण आहे मी. ओके. पहिलं कोण आहे सी त्यानंतर मी. सीचं कॅपिटल किती आहे 45,000 अँड मीचं किती आहे 30,000. अमाऊंट टाकू. परचेस सेल्स आणि कॅपिटल नेहमी कुठे लिहितो आपण इनर कॉलमला. या सीचं किती आहे 45,000 अँड मीचं किती आहे 30,000. ओके. आलं कॅपिटल. त्यानंतर आता ड्रॉइंग करू आपलं. ओके. या मग परत डेबिट साईडला ड्रॉइंग किती आहे सीचं 3,000 अँड मीचं किती आहे 2,000. ड्रॉइंग काय करतो आपण कॅपिटलमधून लेस करतो या बॅलन्स शीटला. ओके. तर इनर लेस ड्रॉइंग. ओके. लेस ड्रॉइंग. सीचं किती होतं 3,000. ओके. मग आपण 45,000मधून 3,000 मायनस केले तर कुठं लिहिणार खाली लिहिणार. किती येणार 42,000. बाहेर कधी घ्यायचं जोपर्यंत आपण प्रॉफिट लॉस ॲड करत नाही तोपर्यंत बाहेर घ्यायचं नाही. बघा 45,000मधून 3,000 ड्रॉइंग लेस केलं. किती उरणार कॅपिटल 42,000. सेम मीचं. मीमध्ये पण काय करणार लेस ड्रॉइंग. किती होतं मीचं ड्रॉइंग 2,000. मग 30,000मधून 2,000 गेले किती उरणार 28,000. ओके. किती उरणार 28,000. झालं ड्रॉइंग. त्यानंतर काय होतं रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड म्हणजेच काय सेल्स रिटर्न. ओके. रिटर्न इनवर्ड म्हणजे काय सेल्स रिटर्न. मग सेल्समधनं सेल्स रिटर्न लेस करायला पहिलं सेल्सचं पाहिजे. बघा क्रेडिट साईडला सेल्स दिसला किती आहे 71,500. पहिला आपण सेल्स पुट करून घेऊ. या मग क्रेडिट साईडला सर्वात वरती लिहितो आपण बाय सेल्स आणि सेल्स कुठं लिहितो इनर कॉलमला. ओके. बाय सेल्स किती आहे 71,500. ओके. झालं सेल्स पुट केलं. आता या आपल्या रिटर्न इनवर्डवरती किती रिटर्न आले 1,500. मग सेल्स केलेले 1,500 काय झाले रिटर्न आले. त्यामुळे आपण सेल्समधनं काय करणार ते मायनस. ओके. सेल्समधनं काय करणार आपण मायनस. बघा लेस रिटर्न इनवर्ड. ओके. काय येणार लेस रिटर्न इनवर्ड किती 1,500. आता 71,500मधून 1,500 मायनस केले म्हणजे बाहेर किती येणार 70,000. आलं परफेक्ट. डेबिट साईड संपली. या क्रेडिट साईडवर कॅपिटल पुट केलं आपण सेल्स पण पुट केलं. नेक्स्ट काय त्याच्या बँक ओव्हरड्राफ्ट. आपल्याला बँकेला पैसे द्यायचे म्हणजे आपली काय ती लायबिलिटी. किती बँक ओव्हरड्राफ्ट 12,000. या लायबिलिटीला मग ओके किती बँक ओव्हरड्राफ्ट 12,000. टाका बँक ओव्हरड्राफ्ट किती आहे 12,000. ओके. झालं बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर काय सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे आपल्याला पैसे द्यायचे ज्यांच्याकडनं आपण उधारीवरती माल विकत घेतला होता त्यांना. मग किती आहेत क्रेडिटर्स 21,500. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत 21,500. मग या बँक ओव्हरड्राफ्टच्या खाली सन्ड्री क्रेडिटर्स 21,500. ओके. आलं इथपर्यंत. त्यानंतर रिटर्न आउटवर्ड. ओके. रिटर्न आउटवर्ड म्हणजेच काय परचेस रिटर्न. आणि परचेस रिटर्न काय करतो आपण परचेसमधून मायनस करतो. किती परचेस रिटर्न 4,000. मग या परचेसवर पुढे परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. तिथं काय लिहिणार लेस रिटर्न आउटवर्ड किती 4,000. मग 55,000मधून 4,000 काय करणार मायनस किती उरणार 51,000. ओके. आले बाहेर 51,000. त्यानंतर पुढचं काय कमिशन. आता कमिशन क्रेडिटला आहे. इन्कम एक एक्सपेन्स आहे. क्रेडिटला काय काय तर लायबिलिटी अँड इन्कम म्हणजे कमिशन का आपलं इन्कम. आणि इन्कम कुठं जातं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. किती आहे कमिशन 2,000. मी या प्रॉफिट अँड लॉसला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला वरती आपण एक लाईन सोडून देतो. त्यानंतर येणार बाय कमिशन. किती आहे कमिशन 2,000. मग बाय कमिशन किती आलं 2,000. ओके. त्यानंतर बिल्स पेएबल आपल्याला पैसे
द्यायचे. किती द्यायचे? 10,000. आपली काय ती लायबिलिटी. या लायबिलिटीला क्रेडिटर्सच्या खालीच बाय बिल्स पेएबल किती येणार? 10,000. ओके, त्याला आपलं पोस्टिंग करून ओके सगळे पोस्ट केलं. त्यानंतर काय करणार आपण? ॲडजस्टमेंट. आता पहिले ॲडजस्टमेंट. सर्वात पहिलं काय? क्लोजिंग स्टॉक किती दिला आहे? 41,000. तर क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पहिले तर कुठे येतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. या ट्रेडिंगच्या क्रेडिटला ओके इथे लिहिणार आपण बाय क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक आणि ट्रेडिंगच्या डेबिटला काय येतो? ओपनिंग स्टॉक. ओके, बाय क्लोजिंग स्टॉक किती आला? 41,000. आणि उरलेला स्टॉक आपली काय असते? ॲसेट. त्यामुळे दुसरा इफेक्ट कुठे येणार? ॲसेटला येणार. ओके, दुसरा इफेक्ट कुठे येतो? ॲसेटला. क्लोजिंग स्टॉक किती? अमाऊंट तीच येणार 41,000. ओके, क्लोजिंग स्टॉक अमाऊंट किती येणार? 41,000. झाले क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. नेहमी चेक करत जाऊ दोन इफेक्ट झाले का नाही झाले. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट. फर्दर बॅड डेब्ट्स अमाऊंट टू ₹3,000. ओके, लक्षात ठेवा बॅड डेब्ट्स RDD आपण कशावरती काढतो? डेटर्सवरती. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट कुठली असती? डेटर्सची. मग त्याला पैसे बुडले. किती बुडले? 3,000. मग डेटर्समधनं ॲड करायचं का लेस करायचं? काय करणार? लेस करणार. कारण जेवढे पैसे बुडले तेवढे आपल्याला पैसे कमी मिळणार. ओके, मग या डेटर्सवरती आले का? डेटर्सवर ओके बॅलन्स शीटला डेटर्सवर. इथं काय लिहिणार आपण? लेस बॅड डेब्ट्स. काय लिहिणार? लेस बॅड डेब्ट्स. किती लेस करणार? 3,000. म्हणजे तुम्हाला मिळणार होते 22,000. त्यातले 3,000 काय झाले? पैसे बॅड डेब्ट झाले. म्हणजे आता तुम्हाला मिळणार किती? ओनली 19,000. ओके, आले बाहेर 19,000. आता बॅड डेब्ट 3,000 तुमचे लॉस झाला. मग लॉस कुठे येतो आपला? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे दुसरा इफेक्ट कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, इथं पहिल्यापासून एक बॅड डेब्ट आहे. त्यामुळे आपण काय करणार? नवीन बॅड डेब्ट्स त्यामध्ये काय करणार? ॲड करणार. मग ॲड बॅड डेब्ट्स. ओके, पहिला लॉस 3,200 झाला होता. अजून किती झाला? 3,000. म्हणजे टोटल लॉस किती झाला? 6,200. ओके, आला बरोबर बाहेर 6,200. ओके, बॅड डेब्ट्सचं काय लक्षात ठेवणार? डेटर्समधून लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, पहिल्या बॅड डेब्ट्स असतील तर त्यामध्ये काय करतो आपण? ॲड करतो. झाले दोन इफेक्ट. त्यानंतर थर्ड काय आहे? डेप्रिशिएशन. किती %? 10%. कुणावरती आहे? प्लांट अँड मशिनरी. मग या प्लांट अँड मशिनरीवर ओके डेप्रिशिएशनने काय होतं? व्हॅल्यू वाढती का कमी होती? काय होती? व्हॅल्यू कमी होती. मग काय लिहिणार? लेस डेप्रिशिएशन. आता 60,000वरती 10%. 10% इझी. काय करायचं? बघता 1 0 कट करायचा. म्हणजे 60,000वरती 10% किती येणार? 6,000. लेस डेप्रिशिएशन किती येणार? 6,000. आणि मायनस करा. 60,000मधून 6,000 मायनस केले. बाहेर किती येणार? 54,000. ओके, बाहेर किती आले? 54,000. ओके, हा झाला एक इफेक्ट. आता तुमची जर व्हॅल्यू कमी झाली, मशिनरी तुमची 60,000 होती, आता किती झाली? 54,000 झाली. म्हणजे व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. मग जर व्हॅल्यू कमी झाली म्हणजे तुमचा काय झाला? लॉस. त्यामुळे दुसरा इफेक्ट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार? डेबिट साईडला. ओके, कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी किती? 6,000. ओके, टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी किती आहे? 6,000. ओके, आले इथपर्यंत दोन इफेक्ट झाले याचे पण. त्यानंतर प्रिपेड इन्शुरन्स अमाऊंट टू ₹500. ओके, तुम्ही इन्शुरन्स काय केला? जास्तीचा भरला. इन्शुरन्स काय केला तुम्ही? जास्तीचा भरला. मग ॲडव्हान्स काय करतो आपण? लेस. या इन्शुरन्सवर कुठे इन्शुरन्स दिसला? प्रॉफिट अँड लॉसला. इथं काय लिहिणार? लेस ॲडव्हान्स. काय लिहिणार? लेस ॲडव्हान्स. 1,500मधून 500 गेले तर बाहेर किती येणार? 1,000. बाहेर किती येणार? ओनली 1,000. एक इफेक्ट झाला. सेकंड, तुम्ही जर एखाद्याला जास्तीचे पैसे दिले तर तुमची ॲसेट असते का लायबिलिटी असते? काय असते? आपली ॲसेट. कारण आपण ते पैसे परत पण घेऊ शकतो. तेव्हा आपली काय ती ॲसेट. ओके, मग या ॲसेटला प्रिपेड इन्शुरन्स. काय लिहिणार? प्रिपेड इन्शुरन्स किंवा ॲडव्हान्स इन्शुरन्स. किती रुपये जास्तीचे भरले होते? 500. त्यामुळे ॲसेट लावून किती दिसणार तुमचे? 500. जेवढे जास्त भरले तेवढीच तुमची काय आहे? ॲसेट आहे. झाले याचे पण दोन इफेक्ट. त्यानंतर रेंट ऑफ ₹700 ऑफ फॉर मार्च 2019 वॉज नॉट पेड. म्हणजे आपण काय केलं? यावर्षी मार्च महिन्याचा रेंट भरला आहे का? नाही भरला. पण तो महिना कधी येतो? याच वर्षात येतो. तेव्हा आपल्याला भरायला पाहिजे होतं. म्हणजेच काय? आउटस्टँडिंग आहे. म्हणजे पैसे द्यायचे राहिले. पण आपला खर्च आहे त्यामुळे यावर्षी दिसला पाहिजे. मी या रेंटवरती ओके आउटस्टँडिंग काय करतो आपण? ॲड. द्यायचं राहिले म्हणजेच काय? आउटस्टँडिंग. आणि जास्तीचं दिलं म्हणजे काय? ॲडव्हान्स.
मग आउटस्टँडिंग ॲड ॲडव्हान्स लेस. ओके, आउटस्टँडिंग ॲड ॲडव्हान्स लेस. मग ॲड आउटस्टँडिंग. ओके, 1500मध्ये 700 ॲड केले, किती येणार 2200. किती येणार 2200. ओके, गॉट इट. दुसरा इफेक्ट, पैसे तुम्ही भरले होते का भरायचे होते मार्च महिन्याचे. ओके, आपल्याला पैसे द्यायचे, किती 700 रुपये पैसे द्यायचे, म्हणजे आपली काय ती लायबिलिटी. मग या लायबिलिटीला ओके इथे येणार तुमचं आउटस्टँडिंग रेंट. ओके, किती रुपये द्यायचे राहिले 700, त्यामुळे आउटस्टँडिंग रेंट किती दिसणार तुमचं 700. ओके, झालं सगळं ॲडजस्टमेंट. ओके, प्रॉब्लेम झाला, ॲडजस्टमेंट झालं. आता काय करणार आपण टॅली करणार. आता काय करायचं आपल्याला टॅली करायचं. तर बघा सर्वात पहिलं ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे चेक करा बरं. डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे. कोणती मोठी आहे क्रेडिट मोठी आहे. घ्या टोटल मग क्रेडिटची किती येते बघा 70,000 आणि 41,000 किती येतात 1,11,000. ओके, किती येतात 1,11,000. 30 टोटल आपण कुठं लिहिणार डेबिट साईडला. घ्या डेबिट साईडला 1,11,000. ओके, आता 1,11,000मधून हे वरचे जे 4 आयटम्स म्हणजे 14,500 51,000 4,500 आणि 1,100 हे काय करायचे याच्यातून मायनस करायचे. मग करा बरं तुम्ही मायनस चेक करा, मायनस करून एवढं येतं का 39,900. ओके, तुम्ही एकदा चेक करून बघा. आता हा काय झाला प्रॉफिट झाला का लॉस झाला. आणि कोणता नेट का ग्रॉस, कोणता अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंगला कोणता दिसतो ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. साईड कोणती मोठी होती क्रेडिट, म्हणजे आपल्याला काय झाला प्रॉफिट. मला येतं काय लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट काय कॅरीड डाऊन का ब्रॉड डाऊन कॅरीड डाऊन. ओके, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन किती 39,900. ओके, आणि हाच ट्रान्सफर कुठं करतो आपण प्रॉफिट अँड लॉसला. मी या प्रॉफिट अँड लॉसला आता बघा आपल्याला प्रॉफिट झालं आहे का लॉस झालं आहे. ओके, आपल्याला काय झालं आहे प्रॉफिट झालं आहे का लॉस झाला आहे. काय झाला प्रॉफिट. मग प्रॉफिट कुठं येणार डेबिटला का क्रेडिटला. डेबिटला तर काय येतात एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिटला काय येतं इन्कम अँड गेन्स. म्हणजे प्रॉफिट कुठं येणार क्रेडिट साईडला. मग इथं काय लिहिणार बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती 39,900. ओके, झालं. आता या परत प्रॉफिट अँड लॉसवरती बघा. प्रॉफिट अँड लॉसची कोणती साईड मोठी आहे डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे. कोणती मोठी आहे क्रेडिट मोठी आहे. मग घ्या 39,900 आणि 900 किती होणार 2,000 किती होणार 41,900. ओके, ॲडिशन करून बघा 41,900. सेम ती कुठे येणार डेबिट साईडला. ओके, आता काय करणार या 41,900मधून वरचं सगळं काय करणार तुम्ही मायनस. वरचं सगळं काय करणार मायनस. कारण मग मायनस सगळं आणि मायनस करून बघा बरं एवढं येते का. ओके, 12,300 येते का चेक करा. झालं. आता हा प्रॉफिट आहे का लॉस आहे. ओके, काय आपला हा प्रॉफिट. कारण साईड कोणती मोठी होती क्रेडिट. साईड कोणती मोठी होती क्रेडिट साईड. म्हणजे आपल्याला काय झाला टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. आपल्याला काय झालं टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हा नेट प्रॉफिट कोणाला वाटणार आपण पार्टनर्सला. कोण आहे पार्टनर्स सी अँड मी. तर पार्टनर्सला वाटायसाठी तर रेशो दिला होता का बघा बरं प्रॉब्लेममध्ये. ओके, हे बघा इथं दिलं होता 3:2 रेशो दिला आपल्याला 3:2. मग कसं वाटतं आपण लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं कसं करणार 12,300 प्रॉफिट झालं आहे. मग काय करणार पहिलं 12,300 कसं करणार 12,300. पहिलं कोण आहे सी. कसं वाटणार 12,300 इंटू सीचा रेशो किती होता 3. ओके, रेशो काय आपला 3:2 म्हणजे सीचा रेशो किती आहे 3 डिवाइड बाय रेशोची टोटल 3:2 किती होणार 5. किती होणार 5. आणि मीचं सेम प्रॉफिट किती आला 12,300. ओके, इंटू मीचा रेशो किती आहे 2 डिवाइड बाय रेशोची टोटल 5. ओके, असंच काय करणार आपण डिस्ट्रीब्यूट करणार. ओके, पहिलं 5ने याला डिवाइड करा. 5 दुने 10 राहिले किती 2 राहिले वरनं 3 आले 5 चौक 20 मग राहिले किती 3 आणि वरनं 0 आला मग 5 7 30 आणि 0. याला इंटू काय करणार 3 करा 300.
ओके, चेक करा एवढं येतं का. आणि सेम कोणाचं करणार, खालच्याचं. आणि पण याला डिवाईड केलं किती येणार, 2460. 2460 इंटू 2 करा. ओके, एवढं येते का चेक करा. किती येणार. ओके, आणि चेक कसं करायचं, दोघांचं तुम्ही घेतलं तर दोघांची काय करायची, फायनली टोटल करायची. आणि टोटल किती आली पाहिजे तुमची, जेवढं तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं तेवढी, म्हणजेच किती 12300. ते ती का चेक करा. 0 8 आणि 2 किती 10. 0 ओके, 3 आणि 1 4 आणि 9. 4 आणि 9 किती होणार 30. 7 आणि 1 8. 8 आणि 4 12. म्हणजे जेवढं तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं तर तेवढंच आलं, राईट. ओके, म्हणजे सीचा शेअर किती एवढा आणि मीचा किती आहे एवढा. ओके, तर त्यांना आपण देऊन टाकू. ओके, आलं त्यांना 4380 आणि 4920. ओके, आलं त्यांना भेटलं. त्यानंतर आता काय झालं, हा प्रॉफिट झालं का लॉस झालं आहे, काय झालं आहे प्रॉफिट. प्रॉफिट काय करतो आपण, कॅपिटलमध्ये ॲड करतो का कॅपिटलमधून लेस करतो, काय करतो कॅपिटलमध्ये ॲड. ओके, या इथं खाली येणार इथं ॲड नेट प्रॉफिट. ओके, काय करणार ॲड नेट प्रॉफिट किती याचं 7380. आणि सेम मीचं ॲड नेट प्रॉफिट किती 4920. ओके, किती 4920. आता काय करणार, प्रॉफिटचे बाहेर काय घेणार टोटल. पहिलं 45 होतं, त्यातून 3000 मायनस केले, किती आलं ते 42,000. 42,000मध्ये 7380 काय करणार आपण ॲड करणार, किती येणार मग बाहेर. ओके, 49,380. सेम इथं 28,000 प्लस 4920 किती होतात 32,920. ओके, आता काय करणार आपण, बॅलन्स शीटची टोटल घेणार. दोन्ही साईड कशा आल्या पाहिजेत, सेम आल्या पाहिजेत. मग पहिलं या लायबिलिटीची टोटल कितीची, लायबिलिटीची 1,26,500. आणि ॲसेटची बघूया किती येते, किती येते 1,26,500. आली सेम, म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे राईट आहे. ओके, तुम्ही सेम प्रॉब्लेम एकदा बुकमध्ये सॉल्व करून चेक करा. ओके, कळलं. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात 2 इफेक्ट दिले का चेक करत जावा, त्याशिवाय तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार नाही. ओके, थँक्यू.